तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या या अंत्ययात्रेत एक चीड आणणारं संताप आणणारं दृश्य पाहायला मिळालंय। वास्तव समोर आलेले आणि पाकिस्तानचा हा सगळा बुरखा फाटला गेलेला आहे। जो सो कॉल्ड पाकिस्ताननं चेहरा दाखवलेला होता, दहशतवाद आपल्या भूमीत पोहोचला जात नाही, तर ही तीच दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना ठार केलेला होता भारतानं। त्या दहशतवाद्यांचा अंत्यसंस्कार होता आणि इथे अंत्यसंस्कार होत असताना पाहूया ती दृश्य पुन्हा एकदा। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करीन ती दृश्य त्यांनी पुन्हा एकदा दाखवावी। जिथं अंत्यसंस्कार होतोय तिथं पाकिस्तानी मिलिटरीकडून सलाम ठोकला जातोय। या दहशतवाद्यांना या ठिकाणी विशेष प्रार्थना अदा केली जाते। शेवटच्या क्षणी निरोप देत असताना या लष्कराकडून, पाकिस्तानच्या लष्कराकडून, म्हणजेच पाकिस्तानच्या भूमीत दहशतवाद हा जन्म दिला जातो, हा फोफावतो, हा बळावतो आणि याला पाकिस्तानच्या लष्कराचा पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि या संगनमतानं हा दहशतवाद या ठिकाणी विस्तारत जातो, हेच यातून आता समोर येत आहे। आणि जगाला पाकिस्तानचा आजवर केवळ पाकिस्तानवर जगानं आरोप केलेला होता असं पाकिस्तानचं म्हणणं होतं, पण आज त्या पाकिस्ताननं स्वतःचा चेहरा जगासमोर आणल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। दहशतवाद्यांचे मृतदेह पाकच्या झेंड्यांमध्ये, पाकिस्तानाच्या या ध्वजामध्ये, या झेंड्यामध्ये गुंडाळण्यात आलेले आहेत। हे काही देशाच्या रक्षणासाठी गेलेले लष्कराचे कोणी सैनिक नाही, तर हे निष्पापांचे बळी घेणारे दहशतवादी आहेत। क्रूर कर्मा दहशतवादी ज्यांनी निष्पापांचे प्राण घेतले, ज्यांनी आमच्या पर्यटनाकरता आलेल्या निष्पापांचं कुंकू उद्ध्वस्त केलं, हे तेच दहशतवादी आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।